एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. ठीक आहे. एंडो म्हणजे उष्माग्राही आणि एक्झो म्हणजे उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया. Heat is absorbed and given away in various process and reaction. Accordingly, process and reaction are classified as endothermic and exothermic. ठीक आहे. तर बघा बऱ्याच प्रक्रियामध्ये अभिक्रियामध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते आणि याचे दोन प्रकार आहेत, एंडो आणि एक्झोथर्मिक. ओके. Endothermic and exothermic process. Heat from outside is absorbed during some physical changes. For example, melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic process. ठीक आहे. बऱ्याच भौतिक प्रक्रियामध्ये उष्णता जी आहे ती शोषून घेतली जाते. उदाहरणार्थ बर्फाचे वितळणे, पोटॅशियम नायट्रेटचे पाण्यामध्ये विरघळणे, आणि या प्रक्रियांना एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतात. On the other hand, heat is given away during some physical changes. For example, formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water. Therefore, these are exothermic process. ठीक आहे. तर बघा काही प्रक्रियामध्ये उष्णता जी आहे ती बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल काय होतं बघा, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. ठीक आहे. पाण्यापासून बर्फ तयार होणे किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचे पाण्यामध्ये विरघळणे, या प्रक्रियांना एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणले. In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ऍसिड पाण्यामध्ये विरघळवतो त्यावेळेस भरपूर प्रमाणात उष्णता बाहेर पडते. ॲज अ रिझल्ट वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटली इफ इट इज पाउर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विच मे कॉज अन ॲक्सिडेंट. ठीक आहे. म्हणजे बघा काय केलं तुम्ही, ग्लासमध्ये सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, ठीक आहे, ग्लास कंटेनरमध्ये, आणि त्यामध्ये जर वरून पाणी वटलं तर त्यामध्ये अपघात घडण्याची शक्यता आहे. टू अवॉइड दिस रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन अ ग्लास कंटेनर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट अ टाइम इज ॲडेड विथ स्टरिंग. देअरफॉर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ॲट अ टाइम. ठीक आहे. याऐवजी काय केलं तुम्ही, ग्लास कंटेनरमध्ये रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये वॉटर घेतलं आणि त्यामधून जर तुम्ही स्मॉल क्वांटिटीमध्ये जर त्या सल्फ्युरिक ऍसिड टाकलं आणि ते वेळोवेळी स्टर केलं तर त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये उष्णता जी आहे ते बाहेर पडेल. ठीक आहे. पुढच्या पानावर काय म्हणलं बघा मग, तर टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. ठीक आहे. ॲपरेटस, 2 प्लास्टिक बॉटल, मेजरिंग सिलेंडर, थर्मोमीटर एटसेट्रा. केमिकल, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, वॉटर एटसेट्रा. सोडियम हायड्रॉक्साईड बिंग कोरोजिव्ह, हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर. ठीक आहे. 2 प्लास्टिकच्या बॉटल घेतल्या, त्यानंतर मोजपात्र घेतलं, तापमापी घेतली, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड पाणी घेतलं. ठीक आहे. आणि हे जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे, ठीक आहे, तो दाहक केमिकल आहे, रसायन आहे, त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वक करायचा आहे शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये. ठीक आहे. तर कृती काय बघा, प्रोसिजर. टेक 100 ml of water in each of the 2 plastic bottle. Plastic being insulator of heat, the dissipation of heat can be prevented. Note the temperature of water in the bottle. Put 5 gram potassium nitrate in the bottle and shake well. Note the temperature of solution formed. Put 5 gram of sodium hydroxide in the other bottle. Shake the bottle well. Note the temperature. ठीक आहे. 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्या, प्रत्येकामध्ये 100 ml पाणी घ्या. त्यानंतर प्लास्टिक जो आहे तो उष्णतारोधक आहे, त्यामुळं ह्याच्यामधून उष्णता जी आहे ती देवाणघेवाण होणार नाही. ठीक आहे. आपल्याला त्या उष्णतेचं जो ऱ्हास आहे तो टाळता येईल. त्यानंतर त्या पाण्याचं तापमान मोजायचं आहे. ठीक आहे. आणि एका बॉटलमध्ये आपण 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट टाकलं, ते त्याच्यामध्ये विरघळवलं. ठीक आहे. आणि त्याच्या तापमानाची नोंद घेतली. दुसऱ्यामध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं, ते पण विरघळवलं आणि त्याच्या तापमानाची नोंद घेतली. काय म्हणते बघा पुढं, इन द फर्स्ट बॉटल ऑफ प्रोसेस of dissolution of potassium nitrate took place, while in the second bottle the process of dissolution of sodium hydroxide took place. As per your observation, which one is exothermic process and which is one endothermic process? ठीक आहे. पहिल्या बॉटलमध्ये जे आपण पोटॅशियम नायट्रेट टाकलं ते त्याच्यामध्ये विरघळलं, त्याचं द्रावण तयार झालं. दुसऱ्यामध्ये सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं तर विरघळण्याची प्रक्रिया पार पडली. आता याच्यामध्ये कोणती प्रक्रिया एक्झोथर्मिक असेल किंवा कोणती एंडोथर्मिक असेल, तर काय म्हणलं पुढं, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, हीट फ्रॉम सराउंडिंग इज ॲब्सॉर्ब्ड अँड देअरफॉर द टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम आउटसाइड
इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण पोटॅशियम नायट्रेट पाण्यात टाकलं त्यावेळेस तिने काय केलं, सभोवतालपासून उष्णता शोषून घेतली. ठीक आहे. त्यामुळं द्रावणाचं तापमान जे आहे ते कमी झालं आणि ज्या प्रक्रियामध्ये उष्णता शोषून घेतली जाते सभोवतालापासून त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. वेन द सॉलिड NaOH इज dissolved in water, heat is given out and therefore the temperature increases. The process in which heat is given out are called exothermic process. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण स्थायूरूप NaOH पाण्यामध्ये विरघळवलं त्यावेळेस उष्णता बाहेर पडली, तापमानात वाढ झाली आणि ज्या प्रक्रियेमध्ये तापमान वाढतं किंवा ही उष्णता ती बाहेर दिली जाते त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. आता याच्यावरच पुढे काय म्हणलं बघा, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. तर बघा, there is an exchange of heat in chemical reaction as well. Accordingly, some chemical reaction are exothermic while some other are endothermic. During exothermic chemical reaction, heat is given away when reactant is transformed into product. ठीक आहे. अगदी याच पद्धतीनं बऱ्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते. ठीक आहे. त्यापैकी काही अभिक्रिया एक्झोथर्मिक असतात तर काही एंडोथर्मिक असतात. तर एक्झोथर्मिकच्या बाबतीत काय सांगितलं बघा, हीट जी आहे ती दिली जाते, बाहेर दिली जाते. ठीक आहे. एक्झो. ठीक आहे. हीट रिलीज केली जाते कधी, तर रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर होताना. while during endothermic chemical reaction heat is either absorbed from surrounding or has to be supplied continuously from outside. पण पुढचा जो प्रकार आहे एंडोमध्ये काय होतं, उष्णता जी आहे ती शोषून घेतली जाते किंवा त्याला आपल्याला बाहेरून उष्णता पुरवावी लागते. तर उदाहरण दिले बघा, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्याला आपण उष्णता दिली, त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड फॉर्मला तयार झाला, कार्बन डायऑक्साईड गॅसेस फॉर्मला तयार झाला. प्रक्रिया कोणती आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे आपण कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालं. इथं बाहेरून उष्णता दिली त्यामुळे हा एंडोथर्मिक, एंडो ॲब्सॉर्ब केली हीट इथं. दुसरा आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ॲक्वेस फॉर्ममध्ये तयार झाला आणि हीट. ओके. एक्झोथर्मिक. तर इथं काय झालं बघा, हीट जी आहे ती रिलीज झाली. ठीक आहे. त्यामुळं हा जो आहे तो एक्झोथर्मिक रिॲक्शनचं उदाहरण असेल. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात, रिॲक्शन देतात आणि त्यामध्ये ओळखायचं तुम्हाला की ती प्रक्रिया एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे ती. ठीक आहे. एंडोमध्ये कधी कधी काय होतं बघा, जो ॲरो असतो ॲरोच्या वरती एक ट्रायंगल ड्रॉ करतात, त्याचा अर्थ काय, तर त्या प्रक्रियेमध्ये उष्णता दिलेली आहे. ठीक आहे. आणि प्रोडक्टमध्ये जर हीट असेल तर याचा अर्थ काय, उष्णता बाहेर पडली, याचा अर्थ ती रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल. ओके. यूज युअर ब्रेन पॉवर. what is the difference between in the process of dissolution and chemical reaction? डिझोल्युशन मध्ये काय होतं बघा, पदार्थाची मूळ स्थिती स्थायी रूप असेल तर त्याचं द्रव अवस्थेमध्ये रूपांतर होतं. ओरिजिनल स्टेट ऑफ मॅटर टर्न इनटू लिक्विड. डिझोल्युशन म्हणजे स्थायूचं द्रवात रूपांतर झालं. ओके. डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म वेन अ सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट. ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू पाण्यामध्ये विरघळवतो त्यावेळेस नवीन पदार्थ तयार होतो का, तर त्याचा आन्सर नो आहे. ठीक आहे. ओके. सॉलिड डिझॉल्व इन सॉल्व्हंट, न्यू सबस्टन्स फॉर्म होतो का, तर नाही. ओके.